नमस्कार. मी शेखर बळवंतराव चिंचोडे. प्रभाग क्रमांक 17मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो प्रचार आहे हा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. प्रत्येक भागामध्ये पदयात्रा काढण्यात आल्या आणि त्यानंतर माननीय अजितदादांची सभा मोठ्या मोठ्या याच्यामध्ये झाली. खूप पब्लिक आणि खूप जनसमुदाय या ठिकाणी सभेला होता आणि दादांनी पण पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास झाला त्याबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर 9 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दलच्या पण सगळ्याच ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या त्या दादांनी त्या सभेमध्ये बोलून दाखवल्या होत्या. बघितलं असेल तर रोहितदादा असतील, अजितदादा असतील, दररोज शहरामध्ये आहेत, मतदारांच्या गाठीभेटी देखील ते घेत आहेत. तर त्याचा फायदा दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र आले, त्याचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं? नक्कीच. प्रभाग 17साठी तर पॅनलच येईल आणि या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय आता राहणार नाही आहे. इतकं चांगलं वातावरण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. आणि आता जे लोक विरोधामध्ये उमेदवार आहेत आपल्या भारतीय जनता पार्टीचे, तेच मुद्दे घेऊन परत आलेले, पण मागच्या त्यांनी जे मुद्दे दिले होते त्याचाच अजून विकास झाला नाही आणि तेच मुद्दे घेऊन ते निवडणुकीला सामोरं जाते. याकडे गेल्या 5 वर्षामध्ये किंवा त्यानंतर प्रशासन लागलं, जवळजवळ 9 वर्ष आले, पण जे मागचे जे पॅनलचे किंवा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून गेले, खरं तर त्या मोठी मोठी पदं या प्रभागामध्ये आली होती, पण त्या मानाने या प्रभागाचा विकास झाला नाही आणि म्हणून जे काही त्यांनी मागं सांगितलं होतं की आम्ही हे करू ते करू, पण त्या गोष्टी झालेल्याच नाही आहेत. मतदानाला अवघे 3 दिवस बाकी राहिले, तर मतदारांना काय आव्हान असेल? हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि माझी विनंती आहे लोकांना सगळ्या की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. 100% मतदान ज्यावेळेस या निवडणुकीमध्ये होईल, मला असं वाटतं की चांगला निकाल या ठिकाणी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये लागेल आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या शहरामध्ये नक्कीच येईल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. 15 तारखेला जे काही मतदान होईल ह्यावेळेस मला सगळ्या प्रभाग 17मधील सगळ्या नागरिक बंधू भगिनींना आणि मतदारांना माझी विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे घड्याळ चिन्ह आहे हे घड्याळ चिन्ह दाबून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं ही विनंती या ठिकाणी मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना करतो.